श्रोते हो, मानवी मेंदू आपण त्याच्याबद्दल खूप काही माहीत असल्यासारखं समजतो. भावना म्हणजे हृदयातून येतात, निर्णय म्हणजे तर्कावर आधारित असतात आणि काही गोष्टी आपल्या मेंदूत हार्ड वायर्ड असतात. या सगळ्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मी आहे राजू शिंदे. आपण ऐकत आहात माझा पॉडकास्ट जाऊ पुस्तकांच्या गावा. 7.5 लेसन्स अबाउट द ब्रेन या पुस्तकातून लिझा फेल्डमॅन बॅरेट आपल्याला एक वेगळीच अधिक सत्य आणि कधीकधी अस्वस्थ करणारी वास्तविकता दाखवतात. ते आपल्या मेंदूबद्दलच्या अनेक गैरसमजांना आव्हान देतात आणि विज्ञानाच्या आधारे एक नवा दृष्टिकोन समोर ठेवतात. हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, ते आपल्याला विचार करायला भाग पाडतं आणि कदाचित आपल्या स्वतःबद्दलच्या काही सोयीस्कर खोट्या समजुती मोडून टाकतं. आपण सहसा असं म्हणतो की मेंदू हा एक रिॲक्टिव्ह अवयव आहे, म्हणजे बाहेरून काही घडलं की तो प्रतिक्रिया देतो. पण बॅरेट यांचं म्हणणं वेगळंच आहे. मेंदू हा सतत भविष्यवाणी करणारा अवयव आहे. तो आधीच अंदाज लावतो की पुढे काय होणार आहे आणि त्यानुसार शरीर आणि भावना तयार करतो. म्हणजेच आपण जगाला जसं पाहतो तसं ते प्रत्यक्षात नसतं, तर आपल्या मेंदूने तयार केलेलं एक अनुभवांचं मॉडेल असतं. आपण असं म्हणतो की आनंद, राग, भीती या भावना जन्मताच निश्चित असतात. पण बॅरेट सांगतात की ही भावना हार्ड वायर्ड नसतात. त्या आपल्या अनुभवांवर, संस्कृतीवर आणि परिस्थितीवर आधारित होतात. म्हणजेच भावना शिकल्या जातात, त्या बदलू शकतात आणि आपण त्यांना नियंत्रितही करू शकतो. ही गोष्ट आपल्या आयुष्याला खूप मोठा बदल देऊ शकते, कारण जर भावना बदलू शकतात तर आपण स्वतःलाही बदलू शकतो. या पुस्तकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची प्रामाणिकता. लिझा फेल्डमॅन बॅरेट कोणती गोष्ट फक्त सोपी वाटावी म्हणून सांगत नाहीत. त्या जिथे संशोधन ठाम आहे तिथे आत्मविश्वासाने बोलतात आणि जिथे अनिश्चितता आहे तिथे ती मान्य करतात. हे पुस्तक गोड नाही, पण ते खरं आहे. आणि कधीकधी खरं ज्ञान हे सर्वात मोठं प्रेरणास्थान असतं. आपण अनेकदा आपल्या सोयीसाठी काही गोष्टीवर विश्वास ठेवतो. मी असाच आहे, माझा स्वभाव बदलणार नाही, माझ्या भावना माझ्या नियंत्रणात नाहीत. पण हे पुस्तक सांगतं ह्या सगळ्या गोष्टी कायमच्या सत्य नाहीत. त्या आपल्या मेंदूने तयार केलेल्या कथा आहेत आणि जेव्हा या कथा आपण ओळखतो तेव्हाच आपण स्वतःला नव्याने घडवू शकतो. मेंदू हा एक स्थिर ठरलेला अवयव नाही. तो सतत बदलतो, शिकतो आणि जुळवून घेतो. याचा अर्थ तुमचं भविष्य निश्चित नाही, तुमची ओळख स्थिर नाही. तुम्ही रोज नव्याने स्वतःला घडवू शकता. हे पुस्तक वाचताना कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी आतापर्यंत जे मानत होतो ते सगळं चुकीचं होतं का? पण हीच जाणीव तुमच्यासाठी एक नवीन दार उघडते. कारण जेव्हा जुने भ्रम तुटतात तेव्हाच नवीन सत्य दिसायला लागतं आणि त्या सत्यातच खरी स्वातंत्र्य असतं. आपला मेंदू आपल्याला फसवत नाही, तो आपल्याला वाचवतो. तो अंदाज लावतो, अनुभव तयार करतो आणि आपल्याला जगायला मदत करतो. पण जर आपण त्याला समजून घेतलं तर आपण आपल्या भावना, निर्णय आणि आयुष्यावर अधिक नियंत्रण मिळवू शकतो. तुम्ही मेंदूचे गुलाम नाही, तुम्ही त्याचे सहनिर्माते आहात. चला, आजपासून एक छोटा बदल करा. तुमच्या भावनांकडे वेगळ्या नजरेने पहा. मी असा आहे म्हणण्याऐवजी मी बदलू शकतो असं म्हणा आणि विज्ञानाच्या आधारावर स्वतःला नव्याने ओळखा. हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये तुमचा विचार नक्की शेअर करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि स्वतःच्या वाढीच्या प्रवासाला सुरुवात करा. धन्यवाद.